चला, आवाज येतोय क्लिअर? आजचा जो टॉपिक घेणार आहे तो अभयारण्य रिलेटेड आपण टॉपिक घेऊया. ठीक आहे, जे तुम्हाला पोलीस भरतीला पण युजफुल राहतील. ठीक आहे, चला, जेवण झालं सगळ्यांचं? अच्छा, कोण आहे? आदित्य जाधव, सगळ्यात पहिली एंट्री आदित्य जाधवची. ठीक आहे, आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना? एक 5 मिनिटात आपण लेक्चर चालू करूया. तुमचं काही जेवण वगैरे राहिलं असेल ते पटापटा कंप्लीट करून घ्या, जेणेकरून तुमचं एखाद्याचं असतं ना जेवण वगैरे अर्ध्यात राहिलेलं असते, त्याने जेवण करून घ्या. 5 मिनिटं टाईम देऊ, तोपर्यंत आपण लिंक वगैरे काय असेल मुलांना आपण पाठवूया, जेणेकरून त्यांना समजेल की बाबा आपलं लाईव्ह लेक्चर चालू झालेलं आहे. जय महाराष्ट्र. हां, जय महाराष्ट्र. ठीक आहे, स्लाईड वगैरे क्लिअर दिसतीये? बऱ्यापैकी आता फॉरेस्टची पोरं गायब झालीत बरं का मार्केटमधून, मी बघतोय. मला असं वाटतं फॉरेस्टची तयारी सोडून बिडून दिली काय पोरांनी, काय कळे ना मला. खरंच तर खूप पोरांनी तयारी कमी केली आहे. बापरे, ह्या लिंक शेअर करू करू मला थकवायला लागलाय आता. अजून 4 मिनिटं आहेत, 4 मिनिटात ज्यांना जॉईन करायचे त्यांनी करा. तसं आज एवढं पण आपण इम्पॉर्टंट लेक्चर नाही घेणार. तसं आहे इम्पॉर्टंट, ज्यांचा अभ्यास झाला त्यांच्यासाठी नसेल हे इम्पॉर्टंट. ठीक आहे, अजून एक 2 ते 3 मिनिटं. ठीक आहे, 2 ते 3 मिनिटात आपण लेक्चर स्टार्ट करूया. बऱ्यापैकी मुलं आलेली आहेत. सर ग्रुपवरती मेसेज येत नाही. नाही, टेलिग्रामवरती मेसेज टाकतोय पण सगळीकडे टाकतोय. कोणत्या ग्रुपला ॲड आहे तुम्ही? जरा ग्रुपचं नाव सांगा बघू, आपण त्या लगेच ग्रुपला टाकू. ठीक आहे, कोणत्या ग्रुपमध्ये येत नाहीये? सगळ्या तर आपण ग्रुपला टाकलेले आहे बऱ्यापैकी. ठीक आहे, अच्छा, ओके. सर प्लीज आन्सर. ठीक आहे, ओनली ॲडमिन्स कॅन मेसेज दाखवते. अच्छा, ओके. आता कसं आहे, जास्त प्रमोशन बिमोशन सगळं सोडून दिलेलं आहे, कारण आज आपली तब्येत बऱ्यापैकी खराब आहे. ठीक आहे, बघा आता आपला जो प्रश्न आहे, ठीक आहे, पोरांचे काय काय कमेंट आहे काय कळे ना मला. ठीक आहे, बघा आता मला एक सांगा. ठीक आहे, जे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते अभयारण्य पक्ष्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे? ठीक आहे, चला, पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. तर बाबा ह्याच्यामध्ये आपले 4 ऑप्शन दिलेले आहेत. बरोबर, 4 ऑप्शन दिलेले आहेत. बाबा फणसाड फणसाड अभयारण्य कुठे आहे? रायगडमध्ये आहे, बरोबर ना, रायगडमध्ये आहे. तानसा, ठाणे प्लस पालघरमध्ये आहे. बरोबर. आता बाबा सगळ्यांना तर माहितीच असेल की कोयना रिव्हर कुठे आहे. त्याच्या अनुसरणात एक सातारा असू शकतो, आपण असा एक अंदाज लावूया. ठीक आहे, तर कर्नाळा कुठे रे? कर्नाळा सुद्धा रायगडमध्ये आहे. ठीक आहे, पण ऍक्च्युली जे कर्नाळा आहे ते पक्षी अभयारण्य म्हणून फेमस आहे. काय अभयारण्य म्हणून आहे? पक्षी अभयारण्य म्हणून फेमस आहे. तर याचं उत्तर काय येणार? कर्नाळा पक्षी अभयारण्य. पण जे फणसाड अभयारण्य आहे ना रे मित्रांनो, ते बऱ्यापैकी बघा, फणसाड अभयारण्य ऍक्च्युली शेकरूसाठी पण फेमस आहे. हा पण प्रश्न विचारू शकतात वनरक्षक मध्ये. बट जे पुण्यामधील जे भीमाशंकर अभयारण्य आहे, ठीक आहे, भीमाशंकर जे अभयारण्य आहे, ठीक आहे, जे भीमाशंकर अभयारण्य आहे ते पण ऍक्च्युली शेकरूसाठी फेमस आहे. तर दोन्ही मध्ये कन्फ्यूज होऊ नका. फणसाड सुद्धा शेकरूसाठी फेमस आहे. आणि हे जे शेकरू आहे ना भावांनो, महाराष्ट्राचा काय रे? राज्य प्राणी आहे. काय? राज्य प्राणी. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की जे शेकरू आहे तो महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. बघा तुम्हाला 10वी-12वीला आधी हे पण असेल. ठीक आहे, बघा एक लक्षात ठेवा, अजून एक मिनिट. नांदूर, ठीक आहे, जायकवाडी व नायगाव. ठीक आहे, बरोबर आहे. हे तिन्ही सुद्धा पक्षासाठी फेमस आहेत. कशासाठी? तर पक्षासाठी फेमस आहेत. तर मला सांगा, जे नांदूर अभयारण्य कुठं आहे, नायगाव कुठं आहे? बघा, जे नायगाव आहे ते मोरसाठी फेमस आहे, मोर, आणि ते बीड मधील आहे. ठीक आहे,
जायकवाडी ते पक्षी अभयारण्य म्हणून फेमस आहे. तर आता हे नांदूर आणि जायकवाडी आहे कुठं, कमेंट करा बघू कोण कमेंट करतंय. चला, व्हेरी गुड. राम, नाशिक, व्हेरी गुड व्हेरी गुड. चला नाईस. हे आहे नाशिकमध्ये आणि हा आहे जायकवाडी म्हटल्यावर छत्रपती संभाजीनगर. बरोबर. आता आपल्याला स्लाइडमधनं काय काय शिकायला भेटलं रे. पक्षी अभयारण्यासाठी एवढे सगळे फेमस आहेत हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. सोप्या भाषेत हे सगळं लक्षात ठेवायचं. हे पक्षी अभयारण्य सातारा, ठाणे, पालघर. फणसाड जे आहे ते शेकरूसाठी पण फेमस आहे. पण जे पुणेमधलं भीमाशंकर अभयारण्य आहे ते सुद्धा शेकरूसाठी फेमस आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी काय रे भावांनो, शेकरू आहे. आपण आतापर्यंत काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या, आल्या लक्षात तुमच्या. पण लक्षात ठेवायचं जे एक नाथसागर म्हणून जायकवाडीसाठी विचारलं जातं लय वेळा, तो एक शब्द तुम्हाला क्लिअर ठेवायचा आहे. ठीक आहे, नाथसागर. ठीक आहे, काय आहे तुम्हाला कळलं असेल. या गोष्टी आपल्याला या स्लाइडमधून संपलेल्या आहेत, ह्याच्याशिवाय दुसरं काय येणार नाही. हा ओरिएंटेड क्वेश्चन आहे हे सगळे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. कोयना वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे. चला कमेंट करा. चला चला पोरांची काय कमेंट येते. चला कमेंट हवी आहे तुमची आम्हाला. ओके, एक म्हणते सातारा, आत्ताच झालंय आपलं जस्ट. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. ठीक आहे, व्हेरी गुड. ठीक आहे, चला बरोबर सातारा. पण बाबा आपण एक दोन गोष्टी लक्षात ठेवूया. जे आनेर, ठीक आहे, अभयारण्य आहे. ठीक आहे, आनेर अभयारण्य. ठीक आहे, आनेर अभयारण्य कुठं आहे रे, कमेंट करा लवकर. आनेर कुणाला माहिती, हे इम्पॉर्टंट राहील. आनेर अभयारण्य. ठीक आहे, आनेर अभयारण्य. पण आनेरच्या ऐवजी इथं एक धरण हा शब्द वापरला जातो. लक्षात ठेवण्यासाठी हे तुम्हाला सांगितलं. इथं धरण लिहिलं जातं. आनेर धरण अभयारण्य कुणाला माहिती आहे कुठे आहे. हा इम्पॉर्टंट आहे. हा एक्झाम मध्ये विचारला जाणार एक 100% क्वेश्चन आहे, कारण हा विचारला जाऊ शकतो इथं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बघा जे यावल म्हणून एक अभयारण्य, हे दोन अभयारण्य तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. एक्झाम वनरक्षकसाठी सांगतोय तुम्हाला, पोलीस भरतीसाठी नाही. हे वनरक्षकसाठी इम्पॉर्टंट राहणार आहे ते दोन वाले. तर ह्याचं सांगा बघू कुठे. चला कमेंट काय येते पोरांची. व्हेरी गुड. वॉशड, धुळे. व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा हे इम्पॉर्टंट राहणार, जळगाव. ठीक आहे, आणि हे जे आहे ते धुळेमध्ये फेमस आहे, पण काही पार्ट ह्याचा नंदुरबार मध्ये पण आहे. ठीक आहे, नंदुरबार मध्ये पण आहे. ओके, गॉट इट. हे तुम्हाला ह्या स्लाइड मधून इम्पॉर्टंट तुम्हाला अपडेट दिला, बाकी सोडून द्या. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. राधानगरी वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. चला कमेंट करा ह्याचं. चला ह्याचं काय येणार. ओके, व्हेरी गुड, नाईस. ओके, चला पोरांचं म्हणणं आहे की कोल्हापूर. ओके, एक मिनिट मला दिसेना झालंय. ओके, जळगावने. आता नेक्स्ट क्वेश्चनवर आलेलो आहे आपण. ठीक आहे, ओके. चला जळगाव म्हणतात ते काही पोरं कोल्हापूर म्हणतात ते. ठीक आहे, हां व्हेरी गुड. चला आता आपण थोडंसं इम्पॉर्टंट बघूया. हां ओके. तर राधानगरी वन्यजीव अभयारण्य कुठे, वन्यजीव अभयारण्य हे कोल्हापूरमध्ये आहे. ठीक आहे, कोल्हापूरमध्ये आहे. पण तुम्हाला ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचे, ह्याच्यावरती जो विचारला जाणारा प्रश्न आहे तो गवा. ठीक आहे, ह्याला म्हणतात इंडियन. ठीक आहे, हा प्रश्न विचारला जातो. असा सोपा नाही विचारणार तुम्हाला की ह्याच्यासाठी कोणतं अभयारण्य फेमस आहे महाराष्ट्रातून, ते तुमचं राधानगरी वन्यजीव अभयारण्य येणार. मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न होता, म्हणजे एक ॲज भाऊ म्हणून विचारतोय. यार मला एक लहानपणापासून एक प्रश्न पडायचा की यार बघा सर्वात जो मोठा प्राणी आहे तो काय आहे रे, मला एक सांगा. सर्वात मोठा प्राणी म्हणा आणि सर्वात मोठा मासा म्हणा. ठीक आहे, सर्वात मोठा मासा हे कुणाला माहिती आहे का रे, कुठला प्राणी मोठा आहे कुठला. तसं तर जिराफ मोठा पाहिजे, तसं तर कुठला तरी वेगळा प्राणी मोठा पाहिजे. पण कुणाला माहिती आहे का मोठा प्राणी कोणता आहे आणि छोटा प्राणी कोणता आहे. ठीक आहे, ओके. चला ठीक आहे, व्हेरी गुड. एलिफंट. अरे राम. ओके, देव मासा. व्हेरी गुड व्हेरी गुड. राम काय म्हणते, एलिफंट म्हणते. ठीक आहे, नाही रे देव मासा.
अरे पोरं येईल हत्ती, अरे तुझ्या तर हत्ती, तुला सांगू का हत्ती, ठीक आहे. बघा ह्याचं तर ऍक्च्युली ब्ल्यू वेल इन का रे, प्राणी म्हटल्यावर ब्ल्यू वेल तर नाही येणार, ठीक आहे. काय येणार, चला पोरांच्या कमेंटनुसारच बघूया आपण काय म्हणतात ते. चला ठीक आहे. काय एक तर म्हणते, ठीक आहे, ठीक आहे, व्हेरी गुड. हा का, बघा हे असणार ह्याचं उत्तर निळा देवमासा ह्याचं, हा ठीक आहे ह्याचं वालं. आणि ह्याचं असणार बाबा ब्ल्यू शार्क, ठीक आहे, ब्ल्यू शार्क, ठीक आहे. आता बघा एक म्हणजे सोप्याने एक कॅल्क्युलेटिव्ह बघितलं, चायला इथं तर म्हटले प्राणी आणि इथं बाबा मासा का आलाय, हे तर मासा आहे म्हणजे ह्याच्यामध्ये थोडंसं विचार करण्यासारखा प्रश्न आहे का नाही भावा. प्राण्यामध्ये माशाला का टाकलाय, एक तुम्ही कधी विचार केलाय का जीवनामध्ये तुम्ही, हा येणार ना प्राण्यांमध्ये. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ह्याची एक स्टोरी आहे, ठीक आहे. मला एक मिनटं, 2च मिनटं, ठीक आहे. बघा 5 कोटी जेव्हा वर्ष होते ना, 5 कोटी वर्षापूर्वी, ठीक आहे, ठीक आहे. हे 5 कोटी वर्षापूर्वी आहे ना, हे 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 जे आहे ना निळा देव मासा, ह्याला पण काय होते पहिले 4 पाय होते असे, ठीक आहे, 4 पाय, ह्याला मुंडकं होतं, ठीक आहे. ह्याला मुंडकं होतं 5 म्हणजे हे होतं त्याच्या पहिलं 5 कोटी वर्षापूर्वीचं आहे, ठीक आहे. हे प्राणी होतं. मग त्यानंतर काय झालं, हे जायला लागलं पाण्याकडं, ठीक आहे, पाण्याकडं जायला लागलं. मग हे काय ह्याचं एक प्रकारे कसं झालं, ते मगर सारखं होतं. काय होतं, मगर सारखं होतं. आता आपण मगरला काय म्हणतो, प्राणीच म्हणतो ना. ते मगरच्या ह्याच्यातलं होतं, बिरादरीतलं होतं. मग काय विषय झाला माहिती आहे का, त्यानंतर थोडेसे दिवस गेले आणि ते तिथलं खाण्यासाठी म्हणा तिथं राहायला लागलं पाण्यामध्ये, ठीक आहे. 5 कोटी हळूहळू काय झालं, ह्याचे जे पाय आहेत ना, पाय असे असे 2च पाय राहिले त्याचे, ठीक आहे, 2च पाय राहिले. आणि मुंडकं पण असं झालं त्याचं नंतर, ठीक आहे. मग त्याच्यानंतर आणि ते केवढं होतं, कुत्र्या एवढं होतं, एक छोटंसं कुत्रं नसतंय का तसं तेवढं होतं. मग हळूहळू करत काय झालं, ते खायला लागलं, मोठं होत, मग मोठंच झालं ते, लय मोठं झालं. शेवटी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, जी मजेदार गोष्ट म्हणजे ही तुम्हाला सांगतोय काय, ही पाण्यामध्ये श्वास घेऊ शकत नाही, ही वर येते आणि मुटकं काढते आणि श्वास घेऊन जाते, ठीक आहे, असा प्राणी आहे. आणि ही एक प्रकारे आपल्या माणसासारखं प्राणी देते, जसं की आपला एखादा बाळाचा जन्म दिला जातो तसं. बाकीचे मासे काय करतात, अंडे वगैरे घालतात. म्हणून ऍक्च्युअल मध्ये हा प्राणी, ह्याला देव मासा बोललं जातं, पण ते प्राणी आहे म्हणजे ते नाही का एक प्रकारे कपडा घालून फिरणारा व्यक्ती येतो असं समजा. त्याचे आता पाय बी गायब झाले आणि ते शेवटी विषय असा झाला की ते म्हटलं आता मी येतच नसतो जमिनीवर, राहायला लागलं पाण्यातच. समजलं का मॅटर काय त्याचा, असा मॅटर असल्यामुळे ही देव मासा ऍक्च्युअल मध्ये मोठा प्राणी बोलला जातो, ठीक आहे. टॉपिक क्लिअर झाला तुमचा, नक्की हा डाऊट काय होता तुमचा, ठीक आहे. अरे एवढं काही नाही आपल्याला कुठे ह्याच्या पीएचडी, मी थोडी थोडी स्टोरी सांगितली याची, ठीक आहे. म्हणून त्याला ऍक्च्युअली मोठा प्राणी बोलला जातो, ठीक आहे. मला सांगा कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. आता झालेलं आहे कर्नाळा, चला चुकू नका, ठीक आहे. ठीक आहे, हा लक्षात, चला ठीक आहे. तुम्ही तोपर्यंत कमेंट करा. बघा कर्नाळा, ठीक आहे, नरनाळा, ऍक्च्युली ह्याला थोडेसे अपवाद आहेत ह्याचे, ठीक आहे. आणि अर्नाळा, हे तिन्ही मधले फरक जाणून घ्या की ह्याच्यामध्ये काय आहे. कर्नाळा, नरनाळा आणि अर्नाळा कुणाला माहिती आहे का रे, ह्याच्यावरती पोलीस भरतीमध्ये विचारला जातात प्रश्न. पोलीस भरतीचा हा प्रश्न आहे. ह्या तिन्ही विचारले जातात की कर्नाळा कुठे, अर्नाळा कुठे, नरनाळा कुठे. चला कुणाला माहिती आहे, तिन्हींची कमेंट एक साथ करा, ठीक आहे, ठीक आहे. चला तरी तुम्हाला सांगतो, हे आहे अकोलामध्ये, ठीक आहे, आणि हा आहे पालघरमध्ये, ठीक आहे. हे मला असं वाटतं की पालघरमध्ये आहे ना, हे समुद्रातला हे आहे, ठीक आहे, समुद्रातला दुर्ग आहे. ह्याला एक शब्द पण वापरला जातो, तो शब्द काय आहे तुम्हाला पाठ पाहिजे, ठीक आहे. व्हेरी गुड, ठीक आहे. मग ह्याचं उत्तर तर तुम्हाला माहितीच पाहिजे, रायगड उत्तर आहे का ह्याचं, का पालघर आहे. चला कमेंट करा. कोण तर पालघर म्हणते, गवळी नाही, गवळी पालघर नाही येणार. अच्छा रायगड आहे, तर ऑप्शनमध्ये पालघरच आहेच नाही, मला म्हटलं समजलं कमेंट कशी करतोय. चला ठीक आहे, समजलं तुम्हाला. चला बाकीचं काय नाही, हे तीन ह्याच्यातले फरक ठेवा. कर्नाळा तर तुम्हाला कळला असेल रायगडमध्ये आहे, नरनाळा ते अकोलामध्ये आहे, आणि अर्नाळा म्हणजे समुद्रापासला एक दुर्ग आहे त्याला म्हणतात पालघरमध्ये आहे. बस एवढं तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे कन्फ्युजन साठी, ठीक आहे. कन्फ्युज नाही झालं पाहिजे तुमचं, ठीक आहे, ठीक आहे. नांदूर, आता हा प्रश्न बघा आपण सुरुवातीलाच क्लिअर केला होता,
बरोबर ना? नांदूर मधमेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? चला 5 सेकंदात कमेंट करा तुम्ही. आता ह्याच्यावर चुकले नाही पाहिजे. 5 सेकंदात झालं पाहिजे तुमचं याचं उत्तर. सर आय विल बी एबल टू डू इट. एक मिनिट काय? व्हेरी गुड. अकोलामध्ये आहे. नाईस. ठीक आहे. व्हेरी गुड. नाशिकमध्ये. बघा एक तुम्हाला लक्षात ठेवायचे तुंगारेश्वर आणि एक ठेवायचे मालवण. ठीक आहे. हे दोन्ही कुठे पटकन कमेंट करा. चला काय कमेंट आहे? 3 सेकंदाच्या त्याची कमेंट करा. हे दोन्ही तुम्हाला माहिती पाहिजेत की हे अभयारण्य कुठं आहेत. ठीक आहे. माहिती नसेल तर लक्षात करून घ्या. एक आहे पालघरमध्ये आणि एक आहे सिंधुदुर्गमध्ये. कुठं आहे? सिंधुदुर्गमध्ये. हे ठीक आहे, दोन इम्पॉर्टंट राहतील आणि ह्याच्यामध्ये मला हा इम्पॉर्टंट दिसतो जास्त, पण हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला हे क्लिअर पाहिजेत. चला ह्याचं सांगा बघू. चला ह्याचं माहिती का? हा महाराष्ट्रातील सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चला ह्याचं जास्त टाइम न वेस्ट करता सांगली क्लिअर करून मोकळवा. ठीक आहे. चला मला सांगा फडनास वन्यजीव अभयारण्य कोठे आहे? चला फडनास वन्यजीव अभयारण्य कोठे आहे सांगा. 7वं. ठीक आहे. चला कमेंट काय येते? 1 रायगड. व्हेरी गुड. रायगड. ठीक आहे. पुण्यामध्ये काय रे आपलं भीमाशंकर अभयारण्य आहे. हे सगळ्यांनाच पाठ पाहिजे. त्यामध्ये जे शेकरू आहे ते आपला राज्य प्राणी आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. बघा गौताळा. ठीक आहे. औटर मघाट वन्यजीव अभयारण्य मुख्यत्वे कोणत्या 2 जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे? हा तुम्हाला वनरक्षक मध्ये विचारलेला इम्पॉर्टंट प्रश्न दिसणार आहे 27 म्हणा एक्झाम मध्ये. तुम्हाला जो एक्झाम होईल हा प्रश्न कुठल्या ना कुठल्या शिफ्ट मध्ये तुम्हाला 100% दिसणार आहे. ठीक आहे. तर मला आता ह्याचं उत्तर तुमचं पाहिजे. ठीक आहे. ह्याचं काय येणार? ह्याचे तुम्हाला 2-3 प्रश्न सांगू शकतो. मी एवढं सांगू शकतो की बघा हे जे गौताळा औटर मघाट वन्यजीव अभयारण्य आहे. ठीक आहे. हे जे अभयारण्य आहे ते पानझडी प्रकारातलं अभयारण्य. कसलं रे? पानझडी प्रकारातलं अभयारण्य आहे. हे तुम्हाला विचारलं जाणारा एक प्रश्न बसेल. ठीक आहे. हा लक्षात ठेवा. पानझडी प्रकारातलं अभयारण्य. आता 2 राज्य सांगा मला कोणती आहेत. ठीक आहे. SSC GDची वॅकन्सी वाढेल का? चान्स कमी आहे. चान्स कमी वाढायचे. ठीक आहे. कारण अग्निवीरमुळे थोडा मॅटर वेगळा दिसतोय. चान्स फक्त मी 60% देईन यावेळेस. ठीक आहे. सॉरी 60% चान्सचे तुझे वॅकन्सी वाढू शकतील. ठीक आहे. तर बघा आता हे जे अभयारण्य पानझडी अभयारण्य अशा टाईपचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि बघा जो हे जे अभयारण्य आहे ना पूर्ण त्याच्यामध्ये एक अंतूर किल्ला आहे. काय? अंतूर किल्ला म्हणून हे अभयारण्याच्या आतमध्ये आहे. हा तुमचा वनरक्षकला विचारला जाणारा प्रश्न दिसणार आहे एक्झाम मध्ये की ह्याच्यामध्ये जो अंतूर किल्ला आहे त्याच्यावर विचारू शकतात किंवा हे जे अभयारण्य कोणत्या प्रकारचं आहे ते पानझडी प्रकारचं आहे. आणि छत्रपती संभाजीनगर व जळगाव म्हणजे बाबा जे 7 माळा डोंगर रांगा गेलेल्या आहेत तिथला हा ऍक्च्युली अभयारण्य आहे. ठीक आहे. 7 माळा डोंगर रांगा. तुम्हाला डोंगर रांगा पाठ पाहिजेत की वरच्या साईडला मध्य प्रदेश वगैरे तिथून गेलेल्या आहेत. तिथून ऍक्च्युली हा गेलेल्या आहेत. ओके. 1 मिनिट. ओके. कसं असते थोडं थोडं एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन पण सांगितलेलं गरजेचं आहे. चला भारतामध्ये आशियन सिंहाचे नैसर्गिक अधिवास म्हणून कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे? ठीक आहे. आता ह्याचे तुम्हाला 4 ऑप्शन आहेत. चला पटापटा बघा. आता कर्नाळा तर माहिती आपल्याला अभयारण्य, आपण ह्याच्याबद्दल अभ्यास केलेला आहे आत्ताच. कर्नाळा अभयारण्य कर्नाळा केला का नाही? कुठला आहे कर्नाळा? कुठं आला? पनवेल मधला आला का? पनवेल. पनवेल कुठं आलंय? रायगडमध्ये. चला मी 3 ऑप्शन तर तुम्हाला दिलेले आहेत. आता 3 ऑप्शन मधलं एक शोधा कोणता असू शकतं. बाबा भारतामध्ये आशिया सिंहाचे नैसर्गिक अधिवास म्हणून कोणते अभयारण्य आहे? चला पेरियार अभयारण्य, पेबितोरा अभयारण्य, कोणाला माहिती आहे? ठीक आहे. जेवढं मला माहिती आहे पेरियार जे अभयारण्य आहे. ठीक आहे. पेरियार जे अभयारण्य ते केरळमध्ये आहे. ठीक आहे. केरळमध्ये आहे आणि हे हत्तीसाठी खरं तर फेमस आहे. ठीक आहे. हत्तीसाठी फेमस आहे. पेबितोरा हे कशासाठी रे? आसाममध्ये फेमस आहे. आसाममध्ये फेमस आहे. आसाममध्ये कशासाठी? एक शिंगी गेंडा. आता तुम्हाला बाबा ह्याच्या आता एक शिंगी गेंडावरनं तुम्हाला आसाम मधलं हे पण आठवत असेल काझीरंगा. हे तर तुम्हाला अभयारण्य माहितीच असेल.
बरोबर ना, काझीरंगा अभयारण्य. पण ऍक्च्युली जो पोबी तोरा आहे ना, ह्याला मिनी काझीरंगा पण ओळखलं जातं तिथं. हा विचारणार नाही प्रश्न, पण हा मिनी काझीरंगा म्हणून पण विचारलं जातं. पण ह्याचा आणि ह्याच्या पाठचा काही संबंध नाही, हे दोन्ही वेगवेगळे आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. म्हणजे राहिलं कुठलं, गीर वन्यजीव अभयारण्य. ठीक आहे, गीर वन्य हे कुठं, गीर अभयारण्य कुठलं रे, गुजरात मधलं आहे. आणि ह्याचं तुमचं उत्तर राहणार आहे, हे सिंहाचं नैसर्गिक अधिवास म्हणून ह्याला ओळखलं जातं. बघा गीर मधलं अजून एक अभयारण्य आहे, ते तुम्हाला मी सांगेनच, जिथं गाढव लय फेमस आहेत, गाढव खूप फेमस आहेत. तिथं एक अभयारण्य आहे, तिथं माहिती आहे कुणाला, तिथं गाढवांबद्दल खूप म्हणजे आहे, गाढव जरा फेमस आहे तिथलं. ठीक आहे, गाढव म्हटल्यावर आहे तिथलं कोण आहे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि बघा ह्याला जे एक नाव येतं बाबा, एशियाटिक लायन म्हणून पण असा प्रश्न मध्ये विचारला जाऊ शकतं. तर हे जरी आलं तरी तुम्हाला गीर वन्यजीव अभयारण्यावरती टिक करायचं आहे. ठीक आहे भाऊ, फायनल कट ऑफ EWS. आपण एकदा टीचिंग मध्ये असल्यावर यार असे एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही. जर एकदा आपलं लेक्चर होऊन द्या, तुमचे काही डाऊट असतील आपण क्लिअर करूया. ठीक आहे, चला ह्याच्यातले सगळे आपले डाऊट्स क्लिअर झाले. चला 10वा प्रश्न, 10व्याचं काय उत्तर आहे सांगा बघू. ठीक आहे, ठीक आहे. गीर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? आत्ताच झालं आपलं गुजरातमध्ये, बरोबर ना, आत्ताच आपण क्लिअर केलं. ठीक आहे, बघा जे एक जिम कॉर्बेट उद्यान पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. हे कुठलं आहे रे, उत्तराखंडचं आहे का? कमेंट करा. उत्तराखंड, उत्तराखंडचं आहे का? याला उत्तराखंड पण लिहायला गडबड करतोय. चला, उत्तराखंडचं जिम कॉर्बेट उद्यान हे कुठलं आहे? वाघा रिलेटेड आहे, पण उत्तराखंडचं आहे की नाही, यस ऑर नो? चला, काय आहे माहिती आहे ना कुणाला? जिम कॉर्बेट उद्यान कुठलं आहे? जिम कॉर्बेट उद्यान, ठीक आहे, कमेंट करा. तुम्हाला हे माहितीच असेल, कच्छ, कच्छ कधी ऐकलंय? कच्छ गुजरातमधलं, हे हे पण गुजरातमधलं आहे. आणि ऍक्च्युली हे लहान गाढवसाठी फेमस आहे. काय? लहान गाढव. ठीक आहे, ह्याच्यावरती प्रश्न थोडा फिरवून विचारतात, तो मी तुम्हाला घेईनच नेक्स्ट लेक्चरमध्ये. पण ह्याचं सांगा, जिम कॉर्बेट हा इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. थोडंसं ह्याच्यावर ध्यान द्या की बाबा हे उत्तराखंडमध्ये आहे की नाही, तुम्ही जाऊन चेक करणार आहे. ठीक आहे, बघा भारतातील इंडियन वाईल्ड ॲस, हा प्रश्न लय इम्पॉर्टंट आहे. इंडियन, ठीक आहे, वाईल्ड ॲस साठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणते आहे? आणि बघा लिटिल रन ऑफ कच्छ अभयारण्य. आता हे गुजरातवाले आहेत ना, साले आपलं नाव खराब करायचं नाही. अरे लहान गाढव बोल ना सरळ सरळ, लहान गाढवसाठी फेमस आहे, हे शब्द नाही वापरणार. लिटिल रन ऑफ द कच्छ वन्यजीव अभयारण्य. आणि आमच्या बरोबर प्राणी घेता, ह्यांचे प्राणी घ्यायचं नाव नाही यांना. बघा कसले डेंजर आहे, म्हणजे लिहितानीच कसं लिहितात, लहान गाढव फेमस आहे ऍक्च्युली, ह्यांचा ऍक्च्युली हाच मिनिंग आहे, रन ऑफ कच्छ. म्हणजे आम्हाला कळलंच नाही पाहिजे नक्की कशासाठी, मला वाटायचं लय मोठं, म्हणजे ऍक्च्युली तिथे गाढव आहेत फेमस, काय बोलायचं आता, बरोबर ना. आता आपण बघितलं पेरियार अभयारण्य, आत्ताच केलं ना आपण. गीर अभयारण्य पण माहिती आपल्याला. पेरियार कशाबद्दल आहे आत्ताच कमेंट करा. पेरियार आत्ताच शिकलो आपण. पेरियार अभयारण्य कशासाठी आहे आत्ताच बघितलं ना आपण. केरळ, हत्ती. चिन्नार अभयारण्य कुठे आहे? चिन्नार, चिन्नार कुणाला माहिती आहे कुठे अभयारण्य? चला, हे मोदी इज ऑल्सो गुजराती. ठीक आहे, जंगली डॉंकी आयला. पोरं काय सर, पोरं मजा घ्यायला तिथं. मी कमेंटच वाचली नव्हती, कोण तर म्हणते नरेंद्र मोदी. अरे घाबरू नको, आपण कुणाला घाबरतोय का? आपण मित्र आहे सगळे, मित्रांमध्ये तेवढी चर्चा चालतीच नाही यार, मी थोडी तुमचा टीचर आहे. बघा पेरियार अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? सिंपल लय वेळा झालं. कुठं रे, हां केरळ, केरळ. ठीक आहे, हे हत्ती रिलेटेड. अरे कधी पण बघा ना यार, केरळमध्ये गेले ते हत्ती बित्तीचे पोरग एखादं स्टेटस टाकते. मी पण माझा मित्र पण गेलो होता आता लग्न झाल्यावर, मस्त हत्ती बित्तीवर बसून फोटो. म्हणजे केरळमध्ये गेल्यावर म्हणजे एक प्रकारे केरळ अभयारण्य म्हणजे बऱ्यापैकी हत्ती पेरियार होतंय मॅच. ठीक आहे, जलस फिलिंग होती यार, आपण कधी हत्तीवर बसणार काय माहिती. पोबितोरा, नाव कसली डेंजर आहेत. कोबितोरा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? चला, पोबितोरा आता आपण बघितलं ना. पोबितोरा आसाम मध्येच ना, एक शिंगी गेंडा, एक शिंगी गेंडा रिलेटेड, म्हणजे एक प्रकारे याला तुम्ही काझीरंगा पण म्हणू शकता. बराबर, बराबर का? चला, समजतंय तुम्हाला? चला, चला घेऊया नेक्स्ट क्वेश्चन.
बघा, सुंदरबन परिसर कोणत्या प्राण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला सांगायची गरज नाहीये. पण बाबा, जे सुंदरबन जे जंगल आहे ते जगातील आहे ना, जगातील भावानो, जगातील, काय लक्षात ठेवा, जगातील, ठीक आहे, खारफुटीचं एकमेव वन आहे. खारफुटीचे काय रे, एकमेव वन आहे, हे लक्षात ठेवण्यासाठी. म्हणजे ह्याच्यावरती तुम्हाला एखादा प्रश्न विचारू शकतो की बाबा हे सुंदरबन बद्दल, की जगातील एक खारफुटीचे एकमेव वन आहे. खारफुटीचं वन म्हणजे काय, हे लांबून काय दिसतं रे, दाट दिसतं, ठीक आहे, लांबून दाट दिसतं. आणि जेव्हा तुम्ही जवळ जाणार, ठीक आहे, जवळ जाणार ना, म्हणजे दाट हिरवळ दिसते, जवळ गेल्यावर नुसतं चिखल, काटेरी, हे अशा टाईपचं त्याला म्हणतात खारफुटी. आणि ऍक्च्युली हे जे ना, खार बघा, खार फुटी म्हणजे काय रे, समुद्राचं खारं पाणी असू शकतं ना, खाऱ्या पाण्यावरती, खाऱ्या पाण्यावर खाऱ्या पाण्यावर जे जगतात ना वन, त्यालाच खारफुटी वने पण असं म्हणू शकतो आपण. इनडायरेक्टली थोडंसं मिनिंगफुल आपण बघितलं तर, ठीक आहे. क्यूट बॉय, ह्यांचं काय मॅटर चालू आहे, काहीतरी मॅटर चालू आहे. क्यूट बॉय बिट बॉय बोलायला लागले एकमेकांना, अवघड आहे. चला, लास्ट क्वेश्चन असे ना आपला, खालीलपैकी कोणते अभयारण्य महाराष्ट्रात नाहीये. बघा, राधानगरी माहिती कुठे, कोयना माहिती कुठे, कर्नाळा पण माहिती कुठे, पेरियार पण आम्हाला आता एवढं शिकलोय त्यामुळे माहिती आम्हाला हे केरळ मधलं आहे. बरोबर आहे का, पेरियार केरळ मधले, कशासाठी, हत्तीसाठी फेमस आहे. सिंपला विषय, बरोबर. चला, आजचे आपले पोलीस भरतीचे बऱ्यापैकी क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत, ठीक आहे. तर आपण आता बघूया, ठीक आहे. चला, आता हे TCS पॅटर्न म्हणजे तुमचे वनरक्षकचे जे जुने प्रश्न झाले होते ते आपण आता प्रश्न बघणार आहे. सिंपल काय, यापैकी कशाद्वारे भारतातील जवळपास 85% प्रवासी वाहतुकीचे आणि त्याच्या वाहतूक आकाराच्या 60%वरून जास्तीत जास्त वाहन केले. जास्त लक्षात ठेवायचं नाही तुम्हाला, रस्ते वाहतूक फक्त पाठ करून ठेवायचे. का, ह्याच्यात तुम्हाला PhD करायची नाही. रस्त्यावरून तुम्हाला नितीन गडकरी लक्षात आले पाहिजेत, ठीक आहे, नितीन गडकरी, ठीक आहे. खड्डे बिड्डे दिसले की नितीन गडकरीला शिव्या घालतात लोक आजकाल, ठीक आहे. आता इथेनॉलचा पण मॅटर केलेला आहे त्यांनी. चला, राघोजी भांगरे हे कोण होते, चला, राघोजी भांगरे हे कोण होते, चला सांगा लवकर. राघोजी भांगरे कुणाला माहिती आहे, ठीक आहे. चला, बघा, जे राघोजी भांगरे होते ते क्रांतिकारक होते, दॅट सेट हे सगळ्यांना माहिती आहे, क्रांतिकारक होते. पण ते ऍक्च्युली जे होते ना ते आदिवासी क्रांतिकारी होते, ठीक आहे. आदिवासी, ह्यांना असं नाव दिलं जातं, क्रांतिकारी, ठीक आहे, क्रांतिकारी. बघा, ह्यांना जे 2 मे 1948 रोजी फाशी देण्यात आली. म्हणजे यार लय लय थोडक्यात, म्हणजे अजून थोडेसे 15 ऑगस्ट म्हणजे बघा ना, थोडक्यासाठी यांचं हे झालेलं आहे, ठीक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील क्रांतिकारी म्हटलं तरी आदिवासी क्रांतिकारी लक्षात राहणं तुम्हाला गरजेचं आहे. हा, ह्यांच्याबद्दल तुम्हाला काय विचारू शकतील, हे यांचा जन्म कुठं झाला होता, बरोबर. तर जन्ममध्ये तुम्हाला अहमदनगरच तेव्हा येणार, बरोबर, अहमदनगर. आता अहमदनगरचं नाव चेंज झालेलं आहे, तर ते नाव काय झालेलं आहे ते तुम्हाला पाठ पाहिजे, ठीक आहे. छत्रपती संभाजीनगर झालंय का दुसरं काय झालंय हे सगळं पाहिजे. ते कधी झालं हे सुद्धा तुम्हाला पाठ पाहिजे, डेट, ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला हे नाव लिहिलेलं आहे. पण ऑप्शन मध्ये हे दिसू शकतं कारण तेव्हा याचं नाव अहमदनगर होतं, त्यामुळं जुन्या डाटानुसार हे पण नाव देतील तुम्हाला, हे सुद्धा लक्षात ठेवायचंय, ठीक आहे. चला, नंतरचा क्वेश्चन बघा, इंडियन ओव्हरसीज बँकेचे केंद्रीय कार्यालय कुठे आहे, कुणाला माहिती आहे केंद्रीय कार्यालय कुठे. चला, इंडियन ओव्हरसीज बँकेचे केंद्रीय कार्यालय कुठे आहे, कुणाला माहिती आहे. ओके, सेवा सेवा जे सेवा काय म्हणतात ते पोरं. चला चला, हे ऍक्च्युली चेन्नईमध्ये आहे. 1937 मध्ये स्थापना झाली त्याची, ठीक आहे. जर तुम्हाला विचारलं तर ऍक्च्युली 10 फेब ही डेट येणार आहे तुमची, पण तुम्हाला लक्षात ठेवायचे फक्त 1937 हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. 1937 आहे ना, क्लिअर करा एकदा. 1937 ही तुम्हाला डेट ठेवायची. का सांगू तुम्हाला, आता तुम्हाला हा प्रश्न फिरवून विचारणार. TCS पॅटर्न कसं असतं, तुम्हाला फिरवून प्रश्न विचारतं, ठीक आहे. चला, ठीक आहे. आता बघा, दिग्नदर्शक हे मराठीतील पहिले मासिक कुणी सुरू केले, ठीक आहे. कुणी सुरू केले, कमेंट करा. कुणी केले, त्यांचं हे पण नाव आहे बरं का, त्यांना या नावाने ओळखलं जातं, हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. कमेंट कमेंट फास्ट. सुषमा
अरे काय आहे? अभ्यास करा रे. काही कमेंट करायला लागलेत आजकाल. अरे यार सरकारी जॉब काढा. लग्न झालेला माणूस आहे आता मी. ठीक आहे. ओके. बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे. ह्याला उत वृत्त काय वृत्त अरे यार माझं थोडंसं बोलायला प्रॉब्लेम आहे. थोडं समजून जावा. ॲडजस्ट करा मित्रांनो. ठीक आहे. आता बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गंगाधर टिळक आणि बाळशास्त्री जांभेकर ह्यांनी काय केलं तुम्हाला सांगतो. केसरी व मराठा हे मला सांगा हे कुणी वृत्तपत्र काढलेत. ठीक आहे. केसरी व हे जे आहेत. ठीक आहे. हे कोणी काढले हे सांगा. पहिले ह्याचं कमेंट करा तुम्ही. ठीक आहे. ह्याचं सांगू शकता तुम्ही मला? सांगू शकता? ठीक आहे. कोणाला सांगू शकता? चला ठीक आहे. बघा आता तुम्हाला सांगतो केसरी व मराठा हे पहिलं निघण्यात आलं होतं. तेव्हा जे केसरी होतं ना केसरी, ठीक आहे, ते जे पहिले हे होते, ह्यांच्याकडे होती सगळी संघटना. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ह्यांचं काय ह्यांच्यासोबत लोकमान्य सोबत मतभेद झाला आणि त्यांनी नवीन त्यांचं पत्र काढलं सुधारक. ठीक आहे. मग कधी कधी काय होतं माहिती आहे का? कधी कधी बाळ गंगाधर टिळकला केसरी व मराठा पण बोललं जातं की ह्यांनी काढलेत. पण जर फिरवून प्रश्न विचारायचा असला तर काय विचारलं जातं की बाळ गंगाधर टिळक अधिक गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरी हे वृत्तपत्र काढले. अशा वेळेला पण तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही त्यासाठी पण तयार राहा. ह्याच्यातल्या ह्या जे 3 मध्ये आहे त्याच्यात कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. जसं की बघा भिल्ल हे सर्वात मोठ्या आदिवासी गटापैकी एक असून ते वगळता खालीलपैकी सर्व राज्यांमध्ये राहतात. ठीक आहे. आता ह्याच्यावरती भिल्लवरती लय वेळा प्रश्न विचारले. ही एक जमात आहे त्याच्यावर लय प्रश्न विचारले. चला कुणाला येतंय का बघूया आपण. ठीक आहे. संस्थापक. ओके. हा संस्थापक. आज काय माहिती जरा बोलायला अडचण व्हायला लागली. ठीक आहे. ठीक आहे. चला ठीक आहे. लक्षात ठेवायचं बघा MP हे मला तर पाठ होते. गुजरात. ठीक आहे. राजस्थान. ठीक आहे. आणि महाराष्ट्र. मला ही सगळी माहिती होती. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त राहतात. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये पण कुठं राहतात रे? वरच्या साईडला. वरच्या साईडला जसं की नंदुरबार झालं, जळगाव झालं, नाशिक झालं, त्या साईडला ॲक्च्युली ही जमात राहते. ठीक आहे. पण मला जेवढं माहिती होतं, मला म्हणजे जेवढं मी शिकलो होतं अभ्यास म्हणजे लेक्चर केलं होतं, म्हणजे एखादं लेक्चर मी केलं होतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये मला जेवढं माहिती आहे तेवढं ती चहाचं उत्पादन कुठं होतं रे? मला माहित नाही. ते पश्चिम बंगालला. पश्चिम बंगाल का तिकडं हे गेले होते काही लोक निघून पश्चिम बंगाल साईडला गेले होते. अच्छा आसाममध्ये. ठीक आहे. आसाममध्ये गेले होते. आसाम पश्चिम बंगालमध्ये गेले होते. तिथं पण थोडीशी जमात आहे. मला एवढे राज्य तर माहिती आहेत. ठीक आहे. पण आता बघितलं तर बघा राजस्थान तर नाही येणार. महाराष्ट्र पण नाही येणार. ठीक आहे. ऍक्च्युली आता मला आता 2 ह्याच्यात मी कन्फ्युजन आहे कारण मला एवढेच पाठ होते. ठीक आहे. सिंपल आहे. बघा आता अशा वेळेस काय करणार. ठीक आहे. अशा वेळेस काय करणार की बघायचं ह्या 2 राज्याला एखादं राज्य चिपकून आहे का. तेव्हा तुम्ही जाऊ शकता जसं की हां चला आता असं म्हणू शकता छत्तीसगड नसेल ओडिसा असेल तुक्का मारायचा अशा वेळेस सिंपल जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढं ऑप्शन कटिंग करणं गरजेचं आहे. आता मी काय करणार बाबा छत्तीसगडमध्ये असू शकतात असं मी अंदाज लावला आणि मला 1 मिनिट राज्य किती आहेत बघू याचे आपण. ओके. छत्तीसगड आंध्र प्रदेश आणि त्रिपुरा. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. छत्तीसगड थोडंसं स्पेलिंग चुकेन आपली. हे लिहून घ्या बरं का. हे महत्वाचं आहे खूप खूप प्रश्न. आता तुम्हाला फिरवून प्रश्न विचारणार. इथं काय करणार एखाद्या वेळेस तुम्हाला डायरेक्टच हे 3 ऑप्शन देऊन ह्यातला ऑप्शन देतील. हे सर्वात जास्त आहे आणि हे सर्वात कमी आहे. मग त्याच्या वेळेस तुम्हाला हा ऑप्शन कट करावा लागेल. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळे राज्य पाठ पाहिजेत. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त भिल्ल जमात आहे आणि ह्याच्यामध्ये सर्वात कमी आहे. हे त्यामुळे इथं चुकवायचं नाही आहे. चला या क्वेश्चनचा आन्सर द्यायचे तुम्हाला. चला चला ह्याचं काय रे हे थोडंसं मिस्टेक झाली. चला ह्याचं काय येणार. महाराष्ट्र लिहिलेलं आहे ना आपण. हे काय महाराष्ट्र लिहिले की बावड्या ए येड्या बघ की जरा लिहिलंय की महाराष्ट्र. ती ओरडते हळूच. महाराष्ट्र नाही लिहिलं सर तुम्ही. कोण या पाटील. पाटील जरा लक्ष देऊन बघा हो पाटील. बाईचा नादलय वेडा. पाटील 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 अवघड आहे. पाटीलचं लक्ष नाही. पाटील काय करते पाटील मला वाटतं चॅटिंगवरच ध्यान द्यायला लागलाय आपला. ठीक आहे. पाटील आता हसायला लागलाय. पाटील गायब झाला काय. पाटील नाराज नाही ना झाला. चल ठीक आहे. बघा लक्षात ठेवायचं आता हे शेवटी हा लय म्हणजे मी म्हणतो ना हार्ड क्वेश्चन आहे.
ह्याला हार्ड क्वेश्चन्स म्हणतात. ठीक आहे, तुक्क्यावरचाच खेळ आहे. आता ठीक आहे, आता तुक्क्यावरचा खेळ म्हणजे यार वारसा स्थळ कोणत्या वर्षी, हा एमपीएससी लेवलचा आन्सर आहे यार, हे आपलं नाही, हे चुकीचं आहे, हे चिटिंग आहे. ठीक आहे, चिटिंग आहे, मी मान्य करतो चिटिंग आहे. कारण मला सुद्धा ह्या प्रश्नाला ऑप्शन बघावं लागतात की वारसा स्थळ कोणत्या वर्षी आलेलं आहे. पण आपण काय करू शकतो, ठीक आहे, आता यावेळी आपल्यासोबत आता चिटिंग झालेली आहे, पण हे ऍटलिस्ट जेवढे 4 वारसा स्थळ आहेत ते तुम्हाला लक्षात पाहिजेत. बरोबर, बघा हे लक्षात ठेवा, 1993, 1983. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे एवढे तरी लक्षात पाहिजे तुमचे. ठीक आहे, आणि हे जेवढं मला माहिती आहे तेवढं हे 1989, चला नाही येत काय विषय नाही, आणि हे मला वाटतं 1987 ते 2004 पर्यंत. मग तुम्हाला हा प्रश्न तर नाही विचारणार. ठीक आहे, ह्याच्यावर तुम्हाला विचारणं खूप मुश्किल आहे, हार्ड आहे, त्यामुळे ह्याचं काही करायची गरज नाही. ठीक आहे, मग विचारलं तर तुम्हाला ताजमहल आणि कुतुब मिनारवर पण येणाऱ्या दिवसांमध्ये हा प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. वारसा स्थळ म्हणजे काय, ते एक असतं युनेस्को, तुम्ही सोडून द्या यार, तुम्ही पाठ करा, जास्त लोड घेऊ नका. जसं जसं प्रश्नाचं रिलेटेड आहे ना, आपण घेऊया की सांस्कृतिक वारसा स्थळचा एक हे दिला होता, तो 1989 मध्ये दिला होता. ठीक आहे, चला व्हेरी गुड. हे डेट दोन्ही लक्षात ठेवा, हे तिन्ही डेट तुम्हाला पाठ करायचे, ते का वहीवर लिहून ठेवा की वारसा स्थळ कधी देण्यात आला होता. ठीक आहे, ओके, बरोबर, व्हेरी गुड. अला पोरा नाही तर पाठ आहे, कोण आहे रे, लय डेंजर मामा, संध्या. ए बापरे, पोरगी संध्या नावाची पोरीन तर डायरेक्ट, मी सुद्धा गुगल करून बघितलं होतं, खोटं कशाला बोलू भावानो, संध्याने तर डायरेक्टच, आता गुगल केलंय का रे संध्या तू? सर तुम्ही मराठवाड्याकडे राहता काय? नो नो, ॲक्च्युली आय एम फ्रॉम पुणे ब्रदर, माय इंग्लिश इज टू गुड, डोंट अंडरएस्टिमेट. काय बोला आता, चल ठीक आहे. चला हा क्वेश्चन काय, डॅश डॅशची पठारे ही रेगूर मृदेने व्यापलेली आहेत. सिंपल, तुम्हाला ह्याच्यात जास्त काय महाराष्ट्र लिहायला लागेल. महाराष्ट्राची पठारे ही रेगूर मृदेने व्यापलेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे बेसाल्ट खडकांनी पण लक्षात ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे, रेगूर, रेगूरलाच बऱ्यापैकी काळी मृदा पण म्हणतात का रे, काळी मृदा, सॉरी कापूसवाली, थोडंसं आहे, पण ठीक आहे, जास्त काही हे एवढी काही गरज नाही, डीप लेवल झालं. पण महाराष्ट्राची पठार हे रेगुलरमध्ये फक्त पाठ करा, जास्त लोड घेऊ नका. भूगोलातला टॉपिक आहे आणि हा प्रश्न तुम्हाला कंटिन्युअसली दिसणारच आहे. चला नेक्स्ट बघा, आता महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी कोणत्या जलाशयाने व्यापलेली आहे? ठीक आहे, बघा, कुणाला माहित नसेल तर काय घाबरू नका, आपण आहे तुमचा सर, तुमच्या इंग्लिशचा लाईव्ह क्लास असतो काय युट्यूबला? असेल तर टाइम सांगा. अरे टाइम दिलाय ना, टाइम टेबल दिलेला आहे आपण. ओके, आता सिंपल तुम्हाला सांगतो, भारताचा मॅप कसा आहे रे, हे भारताचं हे असं असं आहे ना, शिपूट असं काहीतरी आहे, हे असं 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 काहीतरी, असं करा, हे असं, चला ठीक आहे, तात्पुरता काढलाय. ठीक आहे, आपली ड्रॉइंग एवढी खराब नाही, असंच काहीतरी भारताचा मॅप पकडा. ठीक आहे, आता बघा, समजा तुम्ही इथं कुठेतरी आपला महाराष्ट्र आहे. ठीक आहे, बस सिंपल. तुम्ही आता इथं कुठं राहताय, समजा इथं तिथं तिथं तिथं, बस तुम्ही जिथं पण राहताय, बरोबर, सूर्य तुमचा कुठून उगवतोय, इकडून सूर्य उगवतोय आपला, सॉरी इकडून उगवतोय ऍक्च्युअल मध्ये, इथून नाही उगवणार. ठीक आहे, सूर्य असा या साईडने उगवतोय, असं पकडा. ठीक आहे, मग तुमच्यासाठी तर ती पूर्व दिशा असणार, पण लक्षात ठेवायचं या साईडला कुठला समुद्र आहे तो तुम्हाला पाठ पाहिजे. इथं कुठला समुद्र आहे आणि इथं कुठला समुद्र आहे, कुणाला माहिती आहे समुद्र? चला मला सांगा, ह्याच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र आहे का कोणता समुद्र आहे? चला बघा, इथं लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सांगतो, इथं जो असतो तो अरबी, अरबी, आणि जो एकदम टोकाला असतो तो असतो हिंद महासागर. काय असतो? हिंद महासागर. आणि इथं लक्षात ठेवायचं ते म्हणजे बंगालचा उपसागर. म्हणजे बघा, तुमच्या भारताच्या साईडला किती आहेत रे, 3 मोठे मोठे समुद्र आहेत. खालच्या टोकाला काय रे, हिंद महासागर, याला काय रे, अरबी आहे, तिकडे काय रे, बंगालचा उपसागर आहे. थोडं तरी नॉलेज माहिती पाहिजे ना रे. वडिलांनी जर विचारलं तर आपल्या भारताच्या शेजारी कुठले कुठले समुद्र राहतात, मग थोडं तरी सांगता आलं पाहिजे ना. चला उत्तर येऊ नाही येऊ, जरा हवा करायला पोरांमध्ये, तुला माहिती आहे का रे इथला हार, थोडा हवा करायची नसे, थोडं तरी माहिती असलं ना, उगाच मोठं मोठं हाणून सोडायचं पोरांना. ठीक आहे, आता मला सांगायचं, जसं की लक्षद्वीप कुठं आहे रे? इथं आहे लक्षद्वीप. लक्षद्वीप कुठं आहे? इथं आहे. हे लक्षद्वीप म्हणजे काय रे, बेट आहेत. ठीक आहे, आणि लक्षात ठेवा, अंदमान निकोबारला कधीतरी फिरायला जायचे मला पण, अंदमान निकोबार. ठीक आहे,
काळ्या पाण्याची सजा वगैरे ते म्हणजे बेट आहेत बरं का, भारताचाच भाग आहे इथं. ठीक आहे, आपण फिरायला पण जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला आता किती भारी मजा आली की नाही, इथं अरबी समुद्र, बंगाल, हिंद, ह्या थोडी लक्षात ठेवा. ह्याच्यावरून काय आलं, महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी बघा, महाराष्ट्राची किनारपट्टी आहे पश्चिम, जलाशयाने बनलेली आहे. कुठला रे आता इथं राहिलेच, कुठलं अरबीच राहिले, अरबी समुद्र संपला विषय, उत्तर क्लिक झालं आणि टॉपिक क्लोज झाला आपला. बरोबर. चला बघा आता मला सांगा हा प्रश्न बघा, भारताचा पहिला मतदाता कोण होता, कोणाला माहिती आहे मतदाता? चला हा प्रश्न हार्ड आहे. जर एखाद्याने रील म्हणा, मला तर मी ऍक्च्युली रील बघितली होती नाही का, आपको पता है क्या, ए हलकू आपको पता है की, अशी ती म्हणजे एक मी आली होती, त्यात मला हे कळलं होतं की भारताचा पहिला मतदाता कोण आहे. कुणाला माहिती आहे कमेंट करा. ठीक आहे सर, गरम पाण्याचे झरे ठाणे. आमिर भाई आपको इंस्टा पे फॉलो मैं करूंगा. अच्छा इंस्टावर फॉलो करते का? हम्म, ठीक आहे. हम्म, ठीक आहे. चला व्हेरी गुड, ऑप्शन 4. ठीक आहे. बघा लक्षात ठेवा, ह्या व्यक्तीने विधानसभा मतदानमध्ये हे येऊ शकतं एखाद्या वेळेस, म्हणजे सर्वात जास्त म्हणजे 34 वेळा यांनी मतदान केलेलं आहे. काय रे, यांनी न चुकता, म्हणजे यांनी एकदाही चुकवलेलं नाहीये मतदान. आणि हा मेला कधी रे, 2022ला मेलेला आहे, म्हणजे हा 2022ला एक्सपायर झालेला आहे. आणि ह्याने बघा 1951ला वोट दिलं होतं पहिलं. ठीक आहे. आता तुम्हाला कधी कधी प्रश्न म्हणजे असं डोक्यात येत असेल ना भावांनो, की बाबा आता तुमच्या डोक्यात कसं येणार, की आता आपलं समजा नाही का, पुण्यामध्ये वोटिंग होतंय, मुंबईमध्ये वोटिंग होतंय, बरोबर ना? तसं बघायला गेलं तर मग ह्या व्यक्तीचं वोटिंग कसं काय पहिलं आलं, बरोबर ना? तिकडून पण कोणतरी पहिलं केलं असेल. पण झालं काय होतं, ऍक्च्युली हा श्याम शरण नेगी आहे ना, ऍक्च्युली हा हिमालयचा आहे. काय रे, हिमालयचा आहे. समजा ह्यांची जी ह्या हिमालयाच्या ठिकाणी आहे ना, 5 महिने अगोदर काय झाली होती, 5 महिने म्हणजे ह्यांची फक्त एवढी स्पेसिफिक आहे ना, वोटिंग पहिली घेतली होती. का? कारण बाबा तिथं तुमचं वादळ झालं, त्या हिमालयाच्या साईडला तुम्हाला माहितीच आहे की प्रॉब्लेम येत राहते, त्याच्यामुळे त्यांनी लवकर घेतलं होतं, त्याच्यामुळे त्याचं नाव पहिले. बाकी काही नाही की त्या दिवशी फक्त एकाच ठिकाणी वोटिंग झाली होती, ती लवकर घेतली होती 5 महिने, त्याच्यामुळे त्यांचं नाव आहे. छोटासा डाऊट येतो ना की सप्टेंबर महिन्यामध्ये काय तर ऍक्च्युली 1952च्या सुरुवातीपासूनच ऍक्च्युली वोटिंग घेणार होते ते, पण 25 ऑक्टोबर 1951ला, ठीक आहे, यांची डेट जरी विचारली तरी तुमच्या लक्षात पाहिजे, 25 ऑक्टोबर 1951ला ह्यांचं पहिलं वोट झालं होतं. ठीक आहे. अजून काय, हा ह्यांच्याबद्दल काय विचारलं जाऊ शकतो? एक मिनिट, एक कन्फर्म करता का, हे हिमालयचेच आहे का, हे एकदा कन्फर्म करा, मला हे नाही माहिती हिमालयचे आहेत का कुठले, चेक करा एकदा, मला थोडासा डाऊट आहे. मला कमेंट पाहिजे तुमची, थोडीशी मदत पाहिजे. हे यांचं लोकेशन कुठे, राहायला कुठे आहेत? बघा आता कसं आहे, 1900 हा नंतर 4 वर्षाने हे राहायला कुठे आहेत हे विचारू शकतात. हिमालयचे आहेत का एकदा चेक करा, मला कन्फर्म करा. ठीक आहे, लवकर कन्फर्म करून सांगा, म्हणजे मी नेक्स्ट क्वेश्चन घेतो. चला तोपर्यंत एखादी कमेंट करून मला क्लिअर करा की ते आहेत कुठले राहायला. चला, महाराष्ट्रातील कोणत्या विशिष्ट प्रदेश हा जांभ्या खडकांच्या मृदेसाठी प्रसिद्ध आहे? तुम्हाला आता सगळी दिस इज फ्रॉम पाकिस्तान, हे पाकिस्तानचे आहेत. अच्छा, हिमाचल प्रदेश. ओके नाईस. अगं ते हिमाचल प्रदेशचे आहेत. अरे एक जण म्हणते हे कशाला रे बिचाराचं नाव खराब करताय येड्यानं. चल ठीक आहे, लक्षात ठेवा ते हिमाचल प्रदेशचे आहेत. वोट पण पहिलं तिथूनच झालं होतं. ह्याचे खूप सारे प्रश्न बनतात. ठीक आहे. अरे बाबा त्याला बिचारायला पाकिस्तानात टाकून, कोण विराट कोहली कोण लिहिते रे? विराट कोहली इस साल भी कप नम दे. महाराष्ट्रातील कोणता विशिष्ट प्रदेश हा जांभ्या खडकाच्या मृदेसाठी फेमस आहे? अहो आता मृदा आहे ना, तुम्हाला पाठ करावे लागेल. आता ह्याचं उत्तर तुम्ही कमेंट करणार आहे, मी तुमची कमेंट वाचून. ऑप्शन 2 म्हणतात ते, ऑप्शन 2 कोकण प्रदेश. कोकण प्रदेश शुअर आहे का कोकण प्रदेश? ओके, कोकण प्रदेश. ओके, मला थोडंसं क्लिअरन्स पाहिजे तुमचा. ठीक आहे, ऑप्शन बी कोकण प्रदेश. सिर हिटमॅन रोहित शर्मा. ओके, कोकण. ओके, बघा लक्षात ठेवा, मी जिथून आन्सर काढलेलं तिथं पश्चिम घाटाचं लिहिलं होतं. ठीक आहे, सो
बाकीचे सगळे आता एवढे कोकण म्हणतात ते त्यांच्या विरोधात जाणं चुकीचं आहे वोटिंग, पण थोडासा हा फोटो काढून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, ह्याच्यात चुकलं नाही पाहिजे. आता मी जिथून आन्सर की काढली ना त्या TCS मध्ये, म्हणजे आपला TCS एक्झाम झालाय त्याच्यामध्ये पश्चिम घाटाचा प्रदेश लिहिलेलं आहे. काय लिहिलं? पश्चिम घाटाचा प्रदेश. ठीक आहे. बऱ्यापैकी तुम्ही आता कोकण बोलताय, चला ठीक आहे. पण ह्याचं जो कन्फ्युजन आहे ते दूर करा तुम्हीच. कारण काय माहिती आहे का, असे प्रश्न येणार आहेत आपल्याला की असं पण असू शकतं की पश्चिम घाटाचा प्रदेश पण याचं उत्तर असू शकतं. सो मी शुअर नाहीये, मी नेक्स्ट लेक्चरला घेतो याचं. सगळे कोकण म्हणतात, मी सांगणार होतो पश्चिम घाटाचा प्रदेश. कुणाला काय माहिती असेल तर तुम्ही इथून क्लिअर करू शकता. चला नेक्स्ट क्वेश्चन काय रे, आहे दिसणार. कोणत्या राज्याला पश्चिम भारतातील डाळीच्या उत्पादनातील त्याच्या लक्षणीय योगण्यासाठी फेमस आहे? चला जास्त नाही, महाराष्ट्र हे पाठच करून ठेवा. ठीक आहे, जास्त काही लोड घ्यायचा नाही याचा. चला बघा, भारतातील सर्व राज्यांदरम्यान क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा राज्याचा क्रमांक किती आहे? हे राम. ठीक आहे, राम म्हणून तुम्हाला माहितीच असेल. हे इथं महाराष्ट्रात तिसरं येते आपलं. ठीक आहे, हे महाराष्ट्रात तिसरं येते. बस र वरनं काय येणार? राजस्थान. आणि हे मध्य प्रदेश, म्हणजे MP म्हणजे मध्य प्रदेश. ठीक आहे, चला ओके ओके, व्हेरी गुड. चला, ह्याचा राम म्हटल्यावर आपलं मध्य प्रदेश म्हटल्यावर तिसरा क्रमांक आपला येणार आहे महाराष्ट्राचा. चला नेक्स्ट घेऊ. बघा, केसरी आणि मराठा या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? आपण याच्यावर आत्ताच जस्ट चर्चा केलेली आहे, जास्त तुम्ही टाइम वेस्ट करायचा नाहीये. आपण जस्ट आत्ताच क्लिअर केलं याचा डाऊट. ठीक आहे, ओके. चला ह्याचा डाऊट क्लिअर करा. ह्याचं काय येणार? केसरी आणि मराठा या वृत्तपत्राचे जनक काय आहे? ठीक आहे, व्हेरी गुड. चला हा प्रश्न, ए कोण आहे 3 म्हणतंय? थांब थांब. तबसूम, शिफा, ऐसे काय को कर रहे लो, इतना सिखा रहे हो और मैं मुंह फोड़ के सिखा रहा हूँ और आप लोग ऐसे गलत बोलते हो यार, मैं छोड़ दूंगा पढ़ाई यार. ऐसे कई को ट्रकर ट्रकर गलती करते हो, क्या मालूम यार. सर डीड यू ईट? सर जेवण केलं का हो मी जेवण करून आलोय. तसं आज मी काय खाल्लं? मी भात आणि आमटीच खाल्ली आज. जेवणच नाही बनवलं, मम्मी पाऊस पडायला लागला म्हणून बनवलंच नाही काय. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील डॅश डॅश पठार हा पश्चिम भागाचा एक भाग आहे. कोणता भाग आहे हे तुम्ही तोंडपाठ ठेवायचं. कास पठार. ठीक आहे, जास्त लोड घेऊ नका. कास पठार हा पश्चिम घाटाचा एक भाग आहे. महाराष्ट्राचा भूगोलवरती तुम्हाला लक्षात ठेवा, वनरक्षकची तयारी करत असेल, वनरक्षकची कुणीही तयारी करत असेल, महाराष्ट्राचा भूगोल तुम्ही तोंडपाठ पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. मला तुम्हाला जास्त ह्याचे तुमचे 5 क्वेश्चन येतात भावनो. 5 क्वेश्चन म्हणजे 10 मार्क तुमचे जीकेचे इथंच झाले. ठीक आहे, जरी कोणी नवीन विद्यार्थी असेल ना, तुमच्याकडे आता टाइम आहे, मी तुम्हाला खोटं बोलत नाही, मी जेन्युइनली सांगतो. मला सारखं सारखं आता कंटाळ, जो पोरगा वनरक्षक मध्ये आहे त्याच्याकडून पण मला म्हणणं आहे की सर वनरक्षकची ऍड तुमची 6 महिन्यात दिसेल. पण आता मलाच तोंडावर बूट मारल्यागत व्हायला लागलंय. मी पोरांना मोटिवेट करतोय, ऍड नाही आली की पोरग शिव्या घालते. त्याच्यामुळे मी विषय दिलाय सोडून. काय होते, माझं काम आहे की बाबा कोणतरी येऊन सांगतंय ते नाही का, लांडगा आला. मी काय करतोय, आला का लांडगा, चला हा लांडगा आलाय. लांडगा तर नसतोय, ती पोरं माझ्यावर येऊन काय बोलतात, उडत आहेत माझ्यावर येऊन. काय बोलायचं, त्यामुळे मी सोडून विषय दिलाय. ते सांगायचं सोडले. पोरला डेंजर असते, त्यापेक्षा त्यांना न काय बोललेलं बघा. बघा, संविधानाच्या 73व्या आणि 74व्या सुधारण्यात संसदेची महिलाची किती टक्के जागा राखीव करण्यात आली? चला ह्याच्याबद्दल कमेंट करा तुम्ही. सर हो, हे आता जेवढे पण 15 प्रश्न घेतले ते सगळे वनरक्षकचे PYQ आहेत. बाहेरचा एकही प्रश्न नाही घेतला मी आज. ठीक आहे सर. सर माझं नाव, थांब थांब. सर माझं नाव कामून येतं. अच्छा ओके, सॉरी शिफा. चला हिला आपण सॉरी बोलूया. ती म्हणते पहिला सॉरी, तिला वर नाराज व्हायचे. ठीक आहे, सॉरी दिलं. ठीक आहे, चला. सर देर आर चिल्ड्रन. सर ओके 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 ओके, चला ठीक आहे. गॉट इट. थोडंसं हळू घेत. ठीक आहे ठीक आहे. आता बघा लक्षात ठेवा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे जाऊन द्या, ह्याच्यावरती तुम्हाला लय वेळा प्रश्न दिसणार आहे. बघा जी 73वी, ठीक आहे, आणि 74वी, ठीक आहे, ही घटना दुरुस्ती आहे. ठीक आहे, हे घटना दुरुस्ती आहेत, ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत कोणत्याही परिस्थितीत.
ही तोंडपाठ ठेवायची, तुम्हाला एक्झाममध्ये दिसणार. ठीक आहे, दुरुस्ती. आता ही जी 73वी आहे ती कशा रिलेटेड होती रे? ग्रामीण. ग्रामीण. आणि ही जी 74वी होती ती शहरी रिलेटेड आहे. ठीक आहे, शहरी रिलेटेड आहे. मग ह्याच्यावर मग ह्याचा कोणत्या भागाद्वारे विचारलं, ह्याचे भाग पण विचारतात असे. ठीक आहे, कोणत्या भाग असतात. ठीक आहे, कुणाला माहिती आहे भाग? कमेंट करा लवकर. भाग कुणाला माहिती आहेत? भाग 73 कोणत्या भागातला आहे आणि 74वी जी घटना कोणत्या भागातली आहे सांगा बघू. ह्याच्यावर विचारतात, हमखास प्रश्न विचारतात. ठीक आहे, ह्याच्यावर हमखास प्रश्न विचारतात. ठीक आहे, ठीक आहे, ओके, व्हेरी गुड. चला भाग भाग सांगा मला, भाग महत्वाचा आहे. 11वा भाग, 12वा भाग. ठीक आहे, चला ठीक आहे, ओके, व्हेरी गुड. एकाने कमेंट केली ही 11 भाग मधली आहे आणि ही जी आहे ती 12 भाग मधली आहे. ठीक आहे, आता बघा लक्षात ठेवा, इथं कधी कधी तुम्हाला पंचायत राज म्हणून पण विचारू शकतात ह्याच्यामध्ये. हे ह्याच्यातच येते बरं का सगळं. आणि महानगरपालिका हे लिहून घ्या, आता सांगतोय, लई इम्पॉर्टंट आहे. परत म्हणताना सरांनी सांगितलं नाही, सरांनी हा लई इम्पॉर्टंट आहे. मी जो 2 लाईनी दिलेत ना आतापर्यंतच्या सगळ्या ह्याच्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट लाईन आहे ही. तुम्ही काही करा, पंचायत राज असू, ग्रामीण असू, 73वी घटना दुरुस्ती असून दे, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि हे सगळं जे झालं ते 1992च्या घटना दुरुस्ती आहेत. कधीच्या आहेत रे? 1992च्या घटना दुरुस्ती. ह्यांचं काय म्हणणं होतं, जे स्थानिक स्वराज्य, ठीक आहे, काहीतरी आहे स्थानिक स्वराज्य, थांबा मला एकदा नाव बघून द्यायचं, मी क्लिअर करतो एकदा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका. ठीक आहे, ठीक आहे, क्लिअर केलं मी एकदा. संस्था निवडणुका. बघा हे ऍक्च्युली काय असं तुम्हाला सांगतो, जी घटना दुरुस्ती असते ना, कलमांमध्ये म्हणा थोडंसं काहीतरी बदल करणे, तरी 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती. आता तुम्हाला जीएसटी लागू झाला होता माहिती का? 2017 मध्ये जीएसटी लागू झाला होता, माहितीये जीएसटी? बरोबर, तुम्हाला माहिती आहे का जीएसटी? जर ती काय होती रे, 101वी घटना दुरुस्ती होती. काय होती ती? 101 घटना दुरुस्ती. तर ह्याला म्हणतात घटना दुरुस्ती, की काही बदल झाले की ती घटना दुरुस्तीच्या ह्याच्यात रूपांतर होते. मग ही 73वी होती आणि 74वी, ह्याचं काय म्हणणं होतं की बाबा जे फिमेल कॅटेगरी असणार, समजा हे दर 5 वर्षानंतर तुमचं काय होणार? निवडणूक होणार. काय होणार? निवडणूक होणार. त्यांचं म्हणणं काय होतं की 1/3 म्हणजे किती झाले? 33% आरक्षण महिलांना देणार. ठीक आहे, 33% आरक्षण महिला देणार. पण सध्या आता 50% महाराष्ट्रामध्ये आहे. काय लक्षात ठेवायचं? 50% महाराष्ट्रामध्ये आरक्षण चालू आहे. नाहीतर तुम्ही एखादं काय करता, 33%वर टिक करता. जर महाराष्ट्राचं विचारलं तर 50% सध्या आरक्षण चालू आहे महाराष्ट्राच्या फिमेलसाठी. ठीक आहे, चला. बाय द वे, आजचं लेक्चर कसं वाटलं तुम्हाला? चला, आपलं लेक्चर संपलेलं आहे. जवळपास आपण 30 GK चे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे, आता आपल्याकडची स्लाइड संपलेली आहे. आपण आज 30 क्वेश्चन पाहिले. 30 क्वेश्चन मध्ये काय काय पाहिलं आपण? पहिलं आपण अभयारण्य पाहिले. तुमचा आज टार्गेट असणार आहे सगळे अभयारण्य पाठ करणे. हा तुमचा माझ्याकडून होमवर्क राहणार आहे. ठीक आहे, हा तुमच्याकडून होमवर्क ना, सगळे अभयारण्य पाठ करणे. आणि काय घेतले? 15 क्वेश्चन आपण TCS पॅटर्नचे घेतले. TCS पॅटर्नचे घेतले. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे, जेवढे पण काही ऑप्शन असतील, आपण ऑप्शन बद्दल थोडीशी माहिती घेतली, ते ऑप्शन तुम्हाला पाठ करायचे. जसं की 73वी घटना दुरुस्ती काय असती, 74वी काय असते, मी 101 घटना दुरुस्ती दिसली जीएसटीची असती, ते तुम्हाला सगळं करायचं आहे. ठीक आहे, सिंपल आणि क्लिअर सांगितलेलं आहे. ठीक आहे, जास्त आपण टाइम वेस्ट केलेला नाहीये. आणि लक्षात ठेवा, लेक्चर करताना सगळ्यात पहिला रूल तुम्हाला सांगतो. तुमचं चूक काय होती माहिती आहे का? समजा हा क्वेश्चन आहे, ठीक आहे, आणि 1 2 3 4 ऑप्शन, बरोबर. TCS मध्ये काय असतं माहिती आहे का? समजा तुम्ही फक्त ऑप्शन पाठ नाही करायचे, ह्या 4ही ऑप्शनचा अभ्यास करणे, त्याला म्हणतात TCSचा GKचा अभ्यास करणे. आणि असा अभ्यास केला तर ना तुमचे कमीत कमी, तुम्हाला सांगतो, कमीत कमी ना तुमचे 10 मार्क तर येतील. ठीक आहे, 10 मार्क. हे 10 मार्क घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला वाटत असेल GK एवढं सोपं आहे, तेवढं सोपं नाहीये. काय प्रश्न विचारतील तुम्हाला सांगू शकत नाही. चला, कुणाचा काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. सर सकाळी नाही घेऊ शकत? अरे यार, भारताचं जास्त नाही विचारत सर. अमित खैरे, सिंपल काय माहिती आहे का? जसं की बघ, महाराष्ट्राचं भूगोलवरती 5 क्वेश्चन दिसत होते मागच्या शिफ्टमध्ये. ठीक आहे, परत जी पॉलिटी होती, पॉलिटीचे 2 क्वेश्चन होते. ठीक आहे, भारताच्या इतिहासवरून किती क्वेश्चन विचारले? 2 क्वेश्चन होते. ठीक आहे, महाराष्ट्राच्या इतिहासमधून मागच्या वेळेस 1 क्वेश्चन होता, बरोबर. बरोबर, हां.
आणि स्टॅटिक जीके म्हणजे जे करंट अफेअर असतं, एखादा क्वेश्चन एखाद्या शिफ्टमध्ये दिसला आणि तो पण इथं दिसत नव्हता, हा फिक्स नव्हता. म्हणजे बघा मला 5 आणि 2 7 8 10 11 मला म्हणजे 11 क्वेश्चनचं तर माहिती आहे. आता काय राहिलं? महाराष्ट्राचा इतिहास, ठीक आहे, महाराष्ट्राचा इतिहास झालं, भारताचा इतिहास झालं, महाराष्ट्राचा भूगोल झालं, पॉलिटी झालं. हां, ह्याच्यामध्ये बघ भारताचा भूगोलचा पण प्रश्न येऊ शकत होता, ठीक आहे. आणि वनरक्षक रिलेटेड म्हणजे जे वनरक्षक असतं का नाही त्याच्यातला एखादा क्वेश्चन दिसत होता मला, ठीक आहे. आणि एक क्वेश्चन होता तो बँक रिलेटेड होता, बँक रिलेटेड बँकेचा सिलेबस होता. त्याचे एक क्वेश्चन होता जसं की नाही का आरबीआय बद्दल म्हण, रेपो रेट बद्दल म्हण. आणि एक जे होतं ते अर्थव्यवस्था म्हणजे ते आपल्या ढगाच्या वरतून जात होतं. म्हणजे हा एक प्रकारे छोटासा पॅटर्न मी काढलेला मी सगळ्या शिफ्टचा अभ्यास करून, ठीक आहे. लेक्चरचा टाइम टेबल ऑलरेडी सांगितलेला आहे. आपण बघा माझं इंग्लिश एवढं चांगलं नाहीये. जेवढं माझं कसं मी जे आहे तुम्हाला सांगतो, आपलं इंग्लिश एवढं खास नाहीये. कशाला तुम्हाला वेड्यात काढू? हां, मला जेवढं बेसिक येतं तेवढं शिकवतोय. काय होतं इंग्लिश जर माझं येतच नसेल प्रॉपर, तर काय होतं ते शिकवण्यात काही अर्थ नाही. जे माझे फेव्हरेट सब्जेक्ट आहेत जसं जी झालं, बुद्धिमत्ता झालं. तुमचे मी म्हटलं ना आधीच मी 90 मार्काचा घेऊ शकतो तुमचा सिलेबस आणि इंग्लिशचे मी तुमचे लईतले 8 मार्कापर्यंत स्टडी करून देऊ शकतो. त्याच्यामुळे थोडं इंग्लिशला थोडंसं मी बुक झालं, टेस्ट सिरीज झालं. माझ्याकडनं खूप प्रयत्न केलाय तुम्हाला प्रोव्हाइड करायचं. तुम्ही जर बाहेर बघत असेल, की तुम्ही कुठली ब्लॅक पॅन्थर बॅच काढ. मी असं करत नाही. तुमची जी एक बॅच आहे त्या एका बॅचवरच माझं काम चालू आहे पहिल्यापासून. जे पण माझ्या वनरक्षकच्या बॅचमध्ये असेल ते. आणि पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सिरीज भावांनो खोटं वाटेल तुम्हाला. आता मी तुम्हाला माझी एक गुड न्यूज देतो तुम्हाला. जे पण पोलीस भरतीची तयारी करताय ना, बघा लक्षात ठेवा, जे पण कोणी पोलीस भरतीची तयारी करतंय, आपला एक ॲप येईल नवीन, ठीक आहे. त्याच्यामध्ये जेवढ्या पण 2000 आत्ता 26चे पेपर झाले, जवळपास 60 ते 70, ठीक आहे. त्याची टेस्ट सिरीज भेटणार आहे आपल्याकडून फ्रीमध्ये सगळ्यांना. महाराष्ट्रामध्ये ते मार्केटच मिटवायचे. लय साऱ्या ॲपमध्ये बघतो यार 20 टेस्टची प्राइस घेते ₹200. मी सगळ्या टेस्ट फ्री करून टाकणार आहे तिथं. त्याच्यामध्ये तुमची जी पोलीस चालक असेल समजा, पोलीस चालक पुणे 2026 समजा हा पेपर आहे. हा पेपर तुम्ही टेस्ट सिरीज स्वरूपात देऊ शकता. म्हणजे ऑनलाईन तुम्ही टेस्ट देऊ शकता. तुम्ही कुठं बाहेर फिरायला गेलेला असला, तर बघता बघता तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अशा पद्धतीने आपण तिथं घेऊन येणार आहे. आय होप तुम्हाला ते आवडेल. लवकरच ते अपडेट येईल. चला आता आपण लेक्चर बंद करूया. करंट अफेअरवरती जास्त प्रश्न येत नाही. करंट अफेअर वनरक्षकला जास्त विचारलं जात नाही.